सृष्टी त्याला पुन्हा आपल्या मांडीवर उचलून घेऊन म्हणाली, हाच खरा आहे. आदित्य अंकलची बायको दुसरीच आहे आणि तुमचे खरे डॅडा आज इथेच आहेत, तुमचे त्यांना पाहाल. आणि एक गोष्ट, तुमचे डॅडा, मी आणि तुमचे तिघांचे कपडे सेम आहेत आणि तुमच्या डॅडांच्या रंगाही तुमच्यासारखाच निळा आहे. मग त्याच्या गालावर किस करून म्हणाली, पण ते थोडेसे आजारी आहेत म्हणून त्यांना त्रास देऊ नकोस. आणि आत्ता त्यांच्याजवळ जाऊही नकोस. आत्ता मम्माला थोडे रुसण्याचे नाटक करायचे आहे, जसे तू चॉकलेटसाठी रुसतोस तसेच बिलकुल. सार्थक, पण मम्मा त्यांचे नाव काय आहे? ते नाव मी सांगणार नाही. तू स्वतः जाऊन पाशील तेव्हा कळेल. आपण त्यांचेच वेलकम करणार आहोत. आपल्या मम्माकडे पाहत होता, जी समजत होती की त्याला काहीच माहीत नाही, पण त्याने कालची सगळी बोलणी ऐकली होती. मिराजची आणि आदित्यचीही. तो खूप उत्सुक होता आपल्या डॅडांना पाहण्याचाही. इल्ले आदित्यचा फोन घेऊनही सर्च केले होते आणि पाहिले होते. कबीर मित्तल खूप हँडसम आणि ॲरोगंट दिसत होते. ते सगळे फोटो जवळपास 5 वर्षांपूर्वीच्या होत्या. त्यानंतरची एकही नाही. आजही ते तसेच दिसत असतील का? इटलीतही सार्थकने लोकांच्या बोलण्यात ऐकले होते, आधी बॉस अविवाहित होते. मग इंडियात आले आणि 10 दिवसांतच एका मुलाच्या आईला घेऊन येऊन म्हणाले की दोघे पती पत्नी आहेत. आसपास बोलणाऱ्या लोकांना कुठे माहीत होते की हा मुलगा इतका एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे. सार्थक 3 वर्षांच्या वयापासूनचा सगळ्यांच्या बोलण्याचा अर्थ चांगला समजत होता आणि ओळखतही होता. बाहेर आदित्यबरोबर नियतीही होती, जी सेम ड्रेसअप करून आली होती. आज सृष्टीच्या सांगण्यावरूनचा ते दोघे सांगणार होते की त्यांच्यात काहीही संबंध नाही, ती फक्त अफवा होती. पण हॉलमध्ये कबीर मित्तलला पाहून सगळेच थक्क झाले होते. कोणालाही समजत नव्हते की हा खरंच कबीर मित्तल आहे का, की तो कुठल्या आजाराशी झुंजत आहे, ज्यामुळे त्याची आज अशी अवस्था झाली आहे. एक पाने प्रश्न विचारायचे होते, पण कोणीही विचारू शकला नाही, कारण कबीर मित्तलचा राग तर तसाच होता. शरीरावर जरी परिणाम झाला असला तरी डोळ्यात तोच एरोगंट अंदाज होता. आता कबीरच्या मागेच आदित्य कपूर आणि त्याच्यासोबत नियतीही होती, ज्याच्या कंबरेत हात घालून ते दोघे चालत होते. नवीन कपूर डोळे मोठे करून म्हणाले, हे काय आहे? हा मुलगा काय करू पाहतोय? आपण तर नातावाचा वाढदिवस म्हटले होते, पण हा मुलगा आजही सुधारला नाही. दुसऱ्यांच्या प्लॅनिंगवर पाणी फेरण्याची त्याची बालपणीची सवय आहे, जी कधीच जाणार नाही. रिपोर्टर, सर, हे काय? आधी तर कळले होते की तुम्ही आता विवाहित आहात, पण हे काय? आदित्य हसून म्हणाला, ओह, तुम्ही कोणाची बोलता आहात? त्या तर माझ्या एक्स असिस्टंट आहेत, मिस सृष्टी आर्या. आणि तुम्हाला माहीच आहे ना, बॉस आणि असिस्टंटमध्ये असे राहणे सामान्य गोष्ट आहे. एसे डोळ्यात रागाने लालसरपणा आला होता. हे तर त्यांच्या प्लॅनचा भागच नव्हता. हा माणूस खोटे का बोलतोय? फिजी, माझा आणि याचा चक्कर कधीच नव्हतं. तेव्हा मिराज आणि विराज दोघेही थक्क होऊन कबीरकडे पाहत होते. वो पूर्णपणे शांत होता, ना हसत होता ना रागावत होता. मुंबई, गेल्या एपिसोडमध्ये आपण पाहिले होते. पूर्ण 5 वर्षांनंतर हे लोक पुन्हा समोरासमोर होते. त्या हॉलमध्ये कबीरची एंट्री होताच खूप धमाल मचला होता. होताही का नाही, मिस्टर कबीर मित्तल जवळपास 4 वर्षांनंतर माध्यमासमोर आले होते. पण सर्वात धक्कादायक गोष्ट ही होती की तो ॲरोगंट चेहरा आणि आवाज आज एक मऊ, सॉफ्ट आवाजात बदलला होता. जेव्हा सगळ्यांनी प्रश्न विचारले होते, तेव्हा त्याने त्यांच्या सगळ्या प्रश्नांना खूप चांगल्या रीतीने उत्तरेही दिली होती. ही कबीर मित्तलची अशी बाजू पाहण्याची पहिलीच वेळ होती. अर्पणाजीही खूप खुश होत्या. त्यांचा मुलगा वर्षानंतर तरी समोर येऊन काही बोलला होता, नाहीतर तो जिवंत प्रेतच बनला होता. रिमा आणि देवांशच्या नजरा तर समोरून येणाऱ्या सृष्टीकडेच होत्या, जी नजरा चोरून कबीरकडेच पाहत होती. आणि ज्याच्या हाताला धरून असलेला मुलगा तर फक्त कबीर मित्तललाच घूरत होता, जो त्यालाच घूरत होता. आता कबीरने डोळ्यावरून शेप्स काढून पाहिले, तेव्हा समोरून पाहणारा सार्थकही थक्क झाला. खरण त्याच्यासारखेच डोळे, म्हणजे खरण हे त्याचे डॅडा आहेत.
आणि नाहीतर हे आदित्य डॅडा मला आणि मम्माला यांच्यापासून दूर करण्याच्या प्रयत्नात लागले आहेत. पीपी. तिथेच उभा असलेला सार्थकने मोठ्या रोमांचित अंदाजात आपल्या डोळ्यावरून ते सनग्लासेस काढले. तेव्हा सगळ्यांच्या नजरा त्याच्या डोळ्यावरचे पडली होती. हा अंदाज तर पूर्णपणे कबीर मित्तललाच होता, जाणू त्याचीच कॉपी. आता नवीन कपूर यांच्या डोळ्यांतही हैराणी आणि अस्वस्थता दिसत होती. पीपी. अर्पणाजी तर फक्त समोरच्या त्या छोट्या शैतानाकडेच पाहत होत्या. त्यांना वाटले की त्यांनी बालपणीच्या कबीरलाच पाहिले आहे, जो खूप शरारती होता. सेम टू सेम. इन पियर. देवांशही आपल्या छोट्या पुतण्याकडेच पाहत होता, जो पूर्णपणे त्याच्या बालपणीच्या भावासारखाच होता. मोठा झाला की मोठाच डॉन बनायचा. त्याला मारहाण करून 2 बहिणीमागे फिरायचा. मॉम, खरंच हा तर लिटल ब्रो आहे यार. बिलकुल तसा जसा घरातल्या फोटोमध्ये आहे. आता होस्टने हा माहोल थोडा हलका करण्याचा प्रयत्न केला, पण इतकी मोठी न्यूज सोडून लोक दुसऱ्या कोणत्याही गोष्टीकडे लक्ष देणार नव्हते. इम्पियर. कारण कबीर मित्तलचा मुलगा हेच सर्वात मोठी न्यूज होती आणि माध्यमांसमोर त्याच 4 वर्षांनंतर परत येणं. तो छोटा शैतान आपल्या त्या निळ्या डोळ्यांनी सगळ्यांना घुरून पाहत होता, कारण ते वारंवार त्याचे फोटो क्लिक करतात होते आणि उपनी वर्षी पाणी सैमेकरी क्याला, जिथे कबीरही उभा राहून तिलाच आपल्या प्रेमळ नजरेने पाहत होता. कबीरने मिराजकडे पाहिले. कदाचित त्याने आपल्या बॉसची इच्छा समजली होती. त्याने सगळ्या माध्यमांना तिथून हटवले. तिथेच उभी रिमा म्हणाली, मॉम, खरंच दुसरा डेव्हिल आहे यार. हे काय चालले? पण त्याच्यासारखाच तर असायला हवा होता ना. नवीन कपूर यांचा राग तर पूर्णपणे उफाळून आला होता हा सगळा तमाशा पाहून. म्हणजे ही पार्टी त्यांच्या वाढदिवसाची होती आणि आता ती कबीर मित्तलची वैयक्तिक पार्टीच वाटू लागली होती. यात दोष होता त्यांच्या स्वतःच्या मुलाचाच, जो कबीर मित्तलची मुलगी आपली एक्स म्हणत होता. हा छोटा प्रोडक्ट पाहून तर कोणीही म्हणेल हा कोणाचा मुलगा आहे. आता माहोल पूर्णपणे रोमॅन्टिक झाला होता. कबीर फक्त आपल्या समोर उभ्या असलेल्या मुलीला मनवण्याचे प्लॅन आखण्यात गुंतला होता. मिराज आणि विराजने जी तयारी केली होती ती पाहून सगळ्यांच्या डोळे विस्फारले गेले, कारण हॉलमध्ये पूर्ण फोकस केला गेला होता आणि लाईट्सही बंद झाले होते. फक्त एकच स्पॉटलाईट सुरू होती, ती दोघांवर, आई मुलावर. तीस कथा आवडता असल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.